दिव्य हा सत्संग आणि तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली होतोय. हे तुमचं सर्वांचं सहकार्य त्यांना लाभतंय. कारण हा कार्यक्रम एकोप्याचा आहे माझा. सर्वांचं सहकार्य लाभल्याशिवाय कार्यक्रमाला दिव्यता येत नाही, सुगंध दरवळत नाही. हे तुमचं सहकार्य होते म्हणून आज भाषण ते लढतात आणि भोलेनाथांच्या कथेचा विडा करणे उचलला नाही. मग काही नाही काही घाबरू नका. आता आम्ही 7 दिवस मी सुद्धा तुमच्या पाठीमागे आहे. ते आधी भरभरून तुम्हाला साथ देणार आहे. दिव्य कथेचा आनंद 7 दिवस आपण घेणार. शिवमहापुराण कथा ही आध्यात्मिक मोटिवेशन आहे. माझं लक्षात ठेवा. काय आध्यात्मिक मोटिवेशन आहे. इथे सगळं शिकायला मिळतं. माझ्या जीवनातील सर्व अनुभव प्राप्त करण्याचं एक ठिकाण आहे की ज्यामध्ये सुविचार, सद्विचार, सकारात्मक विचार, जी नकारात्मक जी ऊर्जा आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली माहिती, त्याला एक मी प्रोडक्ट आहे की जीवनामध्ये सकारात्मक जी ऊर्जा निर्माण व्हावी आपल्या जीवनामध्ये, जी नकारात्मक निघून जावी नाहीशी व्हावी, त्याकरता एक मी दिव्य कथा म्हणजे भगवान भोलेनाथांची कथा. पण त्या कथा सर्व गोष्टी प्राप्त होण्याकरता आपलं श्रवण अत्यंत महत्वाचं आहे. आपण कथा ऐकतोय कोणत्या पद्धतीने हे फार महत्वाचं आहे. कथा श्रवण करत असताना आपलं मन पवित्र असावं. कथा श्रवण करत असताना एकटक त्या ठिकाणी भगवान शंकराकडे आपलं लक्ष असावं. कथा श्रवण करत असताना आपल्यामुळे कोणाला डिस्टर्ब होईल असं कधी करू नये. लक्षात ठेवा. कधीच नाही. कथा श्रवण करत असताना विधेयी व्हावं. आपल्या देहावर आपलं त्या ठिकाणी लक्ष नसावं, भान नसावं. हे 3 तास कथा श्रवण करणं म्हणजे जीवनातली कलियुगातली महान ही साधना आणि महान तपश्चर्या. ही तपश्चर्या काही महान तप सांगितले कथा श्रवण करणं. जो इथे बसून त्या ठिकाणी 3 तास ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा पंचाक्षर मंत्र, षडाक्षर मंत्र जपत त्या ठिकाणी भगवान शंकराची महादेवाची कथा अगदी आवडीनं श्रवण करतोय, पवित्र भावनेनं श्रवण करतोय, तळमळीनं श्रवण करतोय. माझं शास्त्र, माझं पुराण सांगते मायका की कलियुगातली सर्वात मोठी महान अलौकिक ही तपश्चर्या ही साधना. पुन्हा काही करायची गरज नाही. माझ्या बाबतीत व्यक्ती महान साधना सांगितली, महान तपश्चर्या. आपण गुरुवार धरतो, सोमवार धरतोय, एकादशी धरतोय. कधी कधी मला प्रश्न असा पडतोय, हे सगळं तुम्ही करताय ना, हे काही मिळालं तरी तुम्हाला? हे बघा, इथे खोटं बोलायचं नाही. ही चर्चा आहे. जास्त लोक कधीच खोटं बोलतात. इथे खोटं बोलायचं कारण हा एक भगवान शंकराचा दवाखाना आहे. जसं डॉक्टर समोर गेल्यानंतर सगळी रोग प्रगट करावे लागतात. बरोबर आहे ना? माझ्या लक्ष देत आहे ना? याला उद्या काहीतरी पॅक करा. हे सगळं हेच पॅक करा. टोटल येते ना? अशा मुली पूर्ण हे पॅक असावं. येणारी व्यक्ती बरोबर समोर बसली पाहिजे. उद्या समोर हे पूर्ण इथपर्यंत पॅक करायचं. काय होतं, जी कथेची रेंज असते ना, भूमिका असते ना, तर कथा ही मी काय सांगणार हे मला माहिती नाहीये. मला कथा तुमच्या भावनेनुसार केल्या जाते. लक्षात ठेवा. ही कथा अभ्यास करून आज मी हे सांगणार आहे असं नसतं माझं. तुम्ही भगवंताविषयी काय भाव घेऊन आलात ना, त्यानुसार कथा होत असते. आणि अचानक कोणी उठलं ना, लोक सगळी तिकडे पाहिलं का संपलं. कारण मी तुमच्याकडे पाहून कथा वाचतोय. लक्षात ठेवा. आणि पानं जर पलटलं तर काय, त्यामुळे माझ्याकडे लक्ष असू द्या. हर 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 भो